मराठी, ते धडक ते धडक. नागरिकांनो, मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत. शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली, मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही. विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत. यामध्ये ऑर्थोपेडिक, पॉलिट्रॉमा, पेन मॉड्युलर इंजेक्शन, जनरल सर्जरी, डायलिसिस, मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस, सावरकर नगर, विटा. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांनी विठ्ठलाच्या चरणी साकडं घातलंय. पडळकरांच्या मंत्रिपदासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी आटपाडी ते पंढरपूर पायी दिंडी काढलीय. आज बुधवारी आटपाडी ते पंढरपूर अशा पायी दिंडीला सुरुवात झालीय. आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळावे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून केलाय. जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वर्णी लागावी आणि आटपाडी तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपदाचा मान मिळावा या अपेक्षेने आटपाडी तालुक्यातील शेकडो युवकांनी थेट पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे घालण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी बुधवारी आटपाडी ते पंढरपूर अशी पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीची सुरुवात आटपाडी नगरपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळावे या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. बघूया या प्रसंगी नगराध्यक्ष युटी जाधव नेमके काय म्हणाले. आज आटपाडीतील 100 युवकांनी आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे नामदार व्हावेत म्हणून महाराष्ट्राचं श्रद्धास्थान पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी आटपाडी ते पायी अशी ही जी वारी काढलेली आहे. खरं तर आमदार साहेबांचा आजपर्यंतचा जीवन प्रवास असेल, संघर्ष असेल, राजकीय प्रवास असेल, तर आजपर्यंत संघर्षातून पुढे चाललेलं हे नेतृत्व आहे. नक्कीच अशा नेतृत्वाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी अशी फक्त आटपाडीच नाही तर तमाम महाराष्ट्रातील गोपीचंद पडळकर साहेबांवरती प्रेम करणाऱ्या, शिवाय भारतीय जनता पार्टीतल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून वाटतंय की आपले आमदार साहेब हे लवकरच नामदार व्हावेत. आणि यासाठीच आमच्या या तरुणांनी या ठिकाणी पायी पंढरपूरला जाण्याचा जो संकल्प केलेला आहे, खरं तर शक्ती, भक्ती आणि श्रद्धा असा सगळा तिहेरी संगम असलेलं पंढरपूर म्हणजे दक्षिण काशी असं आपल्या इथं म्हटलं जातं. तर या दक्षिण काशीच्या पांडुरंगाला हे तरुण युवक आम्ही सर्वजण या ठिकाणी साकडं घालण्यासाठी चाललेलो आहे. आणि नक्कीच पांडुरंग आम्हाला लवकरच पडळकर साहेबांना मंत्रिपदी बसवण्यासाठी आशीर्वाद देतील असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो. राम कृष्ण हरी. हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. कार्य सम्राट आमदार गोपीचंद पडळकर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.